मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का तुमच्या गावचे किती जणांचं खरेदी खत झाले, किती जणांचे वारस नोंद लागलेत, किती जणांनी शेतीवरती बोजा चढवलाय, अपाक किती लागलेत, या सर्व गोष्टी पाहता तरी कुठे येतात? महसूल ऑफिसला सुद्धा तुम्हाला कोण सांगत नाही. मग ह्याचे जे प्रलंबित फेरफार असतात हे फेरफार तुम्हाला कुठे मिळणार आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करू. मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम गुगलला यायचंय. गुगलला आल्यानंतर इथं आपल्याला सर्च करायचंय आपली चावडी. आपल्याला 1 नंबरचा ऑप्शन आहे गावाच्या संकेतस्थळ होती त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे आल्यानंतर इथे आपल्याला डेस्कटॉप साईट बंद करून मोबाईल साईट चालू करायची आहे. थोडं खाली स्क्रोल डाऊन केलं की जिल्हा निवडायचा आहे तुमच्या गावचा, तालुका निवडायचा आहे. आपल्याला एखादं गाव आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर खाली आपल्याला कॅप्चर टाकायचं आहे. आपली चावडी पहावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही आपली चावडी या ऑप्शनवरती क्लिक करताल याची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. ते तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे नोंदणी कार्यालय, नोंदणी क्रमांक, फेरफार नंबर, फेरफारचा प्रकार, फेरफार दिनांक. समजा हरकत असेल कोणाची, समजा एखाद्याने जर जमीन विकली आहे आणि जमिनी जर विकली असेल तर जमीन विकल्यानंतर जर कोणाला ऑब्जेक्शन असेल, हरकत असेल तर हरकतीची शेवटची तारीख इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. हरकतीची शेवटची तारीख आहे, या तारखेच्या आतमध्ये तुम्ही हरकत दाखल करू शकता. त्यानंतर सर्वे क्रमांक किंवा गट नंबर कुठल्या गट नंबरचा आहे आणि जर ते तुम्ही पहा शेजारीचे पहा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केलं तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवरती दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली असते. फेरफारचा नंबर आहे आणि लिहून घेणार कोणी, लिहून देणार कोणी, या सर्व गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतील.